स्वाद मराठी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत कांद्याची गोल भजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची। आणि विशेष म्हणजे आपण भजी करत असताना सोड्याचा किंवा तांदळाच्या पिठाचा यामध्ये वापर करणार नाही। तर आपण सोड्याऐवजी एक वस्तू यामध्ये वापरणार आहोत, पिठामध्ये मिक्स करणार आहोत, ज्यामुळे बघा आपली भजी जी आहे अगदी मस्त जाळीदार होते, छान फुगते, जाळी पडते आणि सोडा किंवा तांदळाचं पीठ वापरण्याची या ठिकाणी काहीच गरज नाही। तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर आता कांद्याची गोल भजी करण्यासाठी इथे साधारणपणे 1 वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे। हे बेसन पीठ तुम्ही विकतचं घेऊ शकता किंवा जर घरगुती तुम्ही दळून आणलेलं पीठ असेल गिरणीवर तर ते देखील वापरू शकता। या ठिकाणी साधारणपणे पाव चमचाभर ओवा घेतलेला आहे। ओवा हातावर चोळून घ्यायचा, म्हणजे ओव्याचा चांगला फ्लेवर या भजीमध्ये उतरतो। ओवा पचनाला देखील चांगला असतो। त्याचबरोबर आपल्याला पाव चमचा हिंग इथे टाकायची आहे, अर्धा चमचा धनेपूड टाकायची आहे। भजीचा कोणताही प्रकार असला तरी पाव चमचा हिंग टाकायची, त्यामुळे भजी अगदी खमंग होते आणि पचनाला देखील मदत होते। कारण डाळीचे पदार्थ हे पचायला थोडेसे जड असतात, म्हणून आपण हिंग यामध्ये वापरायचं आहे। आता या पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकायचं। आता बघा, भजीचं पीठ मळत असताना पहिली गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याला कधीच सगळं पाणी टाकायचं नाही। थोडं थोडं करून आधी आपण पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। जर तुम्ही थोडंसं पाणी टाकून पिठाच्या गुठळ्या मोडत राहिलात तर पिठामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाहीत, आणि जर तुम्ही एकदम सारं पाणी एकत्र मिक्स केलं तर गुठळ्या तशाच राहतात आणि पीठ देखील पातळ होतं। त्यामुळे पिठामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि गुठळ्या त्याच्या मोडून घ्यायच्या। अशा पद्धतीने बघा, या पिठातल्या सगळ्या गुठळ्या काढून घेतलेल्या आहेत। या ठिकाणी बघा, हे भजीचं मिश्रण जे आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर इथे अर्धा चमचाभर बारीक रवा टाकायचा आहे, आणि हीच ती वस्तू आहे ती म्हणजे बारीक रवा, जो सोड्याचं काम करतो आणि त्याचबरोबर तांदळाच्या पिठाचं देखील काम करतो। आता मीठ आणि सोडा टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अगदी थोडं पाणी टाकायचं आहे, म्हणजे आता आपल्याला ह्या भजीच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि जेवढं भजीला आपल्या पातळ करायचं आहे मिश्रण तेवढं करून घ्यायचं। आणि त्यानंतर बघा, आपल्याला एकाच डायरेक्शननी अशा प्रकारे हे पीठ साधारणपणे 7 ते 8 मिनिटं असंच फेटून घ्यायचं आहे। म्हणजे जेव्हा आपण अशा प्रकारे हे पीठ फेटून घेतो त्यामुळे या पिठामध्ये हवा मिक्स होते, आणि बघा इथे आपल्याला सोडा टाकण्याची काहीच गरज राहत नाही। त्यामुळे आपले भजी सोडा नाही टाकलं तरी छान हलके होतात आणि त्याचबरोबर चांगली जाळी पडते। त्यामुळे असं आपल्याला 7-8 मिनिटं हे पीठ जे आहे एकाच दिशेने फेटत राहायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये हवा मिक्स होते। आता या तयार झालेल्या भजीच्या पिठामध्ये आपण एक मीडियम आकाराचा कांदा जो आहे तो असा चिरून टाकलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांद्याचे उभे काप पण टाकू शकता। आता या ठिकाणी बघा, इथे कोथिंबीर पण टाकलेली आहे। कोथिंबीरीमुळे भजीला छान चव येते। कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर यामध्ये टाका, समजा नाही आहे तुमच्याकडे कोथिंबीर, फक्त कांदा टाकून भजी केल्या तरी चालेल। आता बघा, हे सगळं छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता इथे मी हळद किंवा मग लाल मिरची पावडर वापरलेली नाही। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर टाकू शकता। भजी करताना शक्यतो हळद वापरायची नाही। त्याचा जो स्वतःचा येणारा कलर आहे भजीचा, हरभऱ्याच्या डाळीमुळं जो कलर येतो पिवळसर, तोच आपल्याला हवा आहे। हळद आपल्याला भजी करताना वापरायची नाही। आता बघा, या ठिकाणी हे पिठामध्ये कांदा कोथिंबीर चांगलं मिक्स करून घेतले। जेव्हा भजी आपल्याला सोडायची आहे
तेव्हा पण आपल्याला काय करायचं आहे, एक 5 मिनिटं पुन्हा हे मिश्रण चांगलं असं हलवून घ्यायचं, एकाच दिशेने हलवून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये हवा मिक्स होते. आणि अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे किंवा जे पीठ आहे ते तयार आहे. तर आता भजी सोडून घेऊयात. तर या ठिकाणी बघा तेल तापत ठेवलेलं आहे. भजीसाठी तेल तापवताना मध्यम तापलेलं असायला पाहिजे ते. खूप जास्त तापलेलं असेल तर भजी तेलात सोडल्याबरोबर ती करपतात आणि कच्ची राहतात आतून. आणि त्याचबरोबर जर कमी तापलेलं असेल तेल तर भजीचं पीठ कढईला चिकटून राहतं आणि त्याचबरोबर भजी जास्त तेल पिते. त्यामुळे आपल्याला मध्यम असं तेल तापवून घ्यायचं आहे आणि या भजी मध्यम किंवा फास्ट गॅसवर तळून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी बघा आपण हळद वापरलेली नाही तरी देखील किती सुरेख असा कलर भजीला आलेला आहे. तर या ठिकाणी बघा आपण पिठामध्ये फक्त रवा वापरलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची जी टीप आहे ती म्हणजे पीठ एकाच दिशेने हलवून घेणे, म्हणजे त्यामध्ये हवा मिक्स होते. रवा वापरल्यामुळे भजी छान फुलतात, मस्त त्याला जाळी पडते आणि आपण एकाच दिशेने हे पीठ फेटल्यामुळे देखील या पिठामध्ये हवा मिक्स होते आणि छान भजी जाळीदार होतात. त्याचबरोबर रव्यामुळे कुरकुरीतपणा देखील भजीला येतो. त्यामुळे बघा या ठिकाणी सोडा किंवा तांदळाचं पीठ टाकण्याची काहीच गरज नाही. बऱ्याच वेळेला आपण सोडा टाकतो भजीमध्ये आणि सोड्यामुळे भजी खूप जास्त तेल पितात, त्याचबरोबर पचनाला देखील त्रास होतो. त्यामुळे सोडा आपण स्किप केलेला आहे आणि अशा प्रकारे मस्त कुरकुरीत जाळीदार भजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे ही गोल कांदा भजी बनवून बघा. रेसिपीला लाईक त्याचबरोबर शेअर करा आणि स्वाद मराठी किचनला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.